कसे काय म्हणलं जेवण होता आता म्हणजे फ्राईड राईस आणि एक लस्सी. पावसाच्या दिवसात मुंबई फिरायची एक वेगळीच मजा असता. त्याच्यानंतर पकडली लोकल आणि चल्लो फिराक. आणि मुंबईतल्या लोकांची एक लाईफलाईनच असा. आणि आपल्या जावचा होता म्हणजे चर्चगेटला. चर्चगेट स्टेशनच्या अगदी आधी भेटता म्हणजे वानखेडे स्टेडियम. बाहेरनं काय दिसणार ना, पण वानखेडे स्टेडियमच्या बाजूकच लागणार असा आता म्हणजे चर्चगेट रेल्वे स्टेशन. आणि स्टेशनवर दुसऱ्या ट्रेनसुद्धा लागलेल्या असत. आणि मुंबईत राहणाऱ्यांका या स्टेशन माहीतच असताला. आणि त्याच्यानंतर मुंबईतला या महत्त्वाच्या ठिकाण तर सगळ्यांना माहीतच असताला. या ठिकाणचं नाव कोणाला सांगूची गरजच नाही. आणि जे का कोणाला या नाव माहीतच असतात त्यांनी कमेंट्समध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर आपण अजून येऊन पोहोचतो तो म्हणजे अजून एक मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणी. मुंबई घेणारे प्रत्येकजण या ठिकाणी येता. आणि हॉटेलच्या बाजूला लागणारच एक मोठं अजून एक हॉटेल आहे. जे का कोणाला नाव माहीत असतात त्यांनी कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या इकडे येल्या हॉटेलच्या समोरच गेटवे ऑफ इंडिया बघूक भेटता. सकाळ असल्या कारणाने इकडे माणसं पण बघूक भेटणार नाही तर भरपूर गर्दी असतात. दोन्ही हॉटेलं तर बघून झालेली, गेटवे ऑफ इंडिया पण बघून झालेलो. मग भूक पण लागलेली. मग म्हटलं भजी पण खाऊया. मग प्लेटमध्ये घेतली भजी आणि खाऊक घेतली. आणि पावसात कांदा भजी खाऊची एक वेगळीच मजा असता. आणि आजूबाजूक भरपूर बिल्डिंगे बघूक भेटतात. आणि तिकडे बडे मियासारखी हॉटेला पण असत. आणि या ठिकाणी इलात तर जुन्या काळातली बिल्डिंगे सुद्धा बघूक भेटलेले. हे बिल्डिंगे भरपूर जुने असत. त्याच्यानंतर हॉटेलमध्ये इले आपल्याला बघूक भेटले ते म्हणजे पुष्पगुच्छ. एकदम भारी वाटत होते. म्हणून म्हटलं एक व्हिडिओ काढून घेऊया. कोणाक ह्या फुलांची नावं जर माहिती असतात त्यांनी कमेंट्समध्ये सांगा. आणि आपण हॉटेलमध्ये गेलो तर अशा प्रकारे कार्यक्रम चालू होते. स्क्रीनवर काय इव्हेंट चालू होतं. आणि हॉटेलमध्ये मोठे मोठे स्पीकर लागलेले होते. आणि त्याच्यानंतर आपल्या हॉटेलमध्ये अशा प्रकारे केलेले लायटिंग झुंबर बघूक भेटतात. आणि मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाक अशा हॉटेलमध्ये येऊ आवडतला. आणि तुम्ही कधी मुंबईत दिलात तर नक्की भेट द्या. आणि आता वेळ झाली म्हणजे घरात जाऊची. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.